नमस्कार. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 74 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण ज्युनियर फायरमॅन ग्रेड 2 या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. पदाचं नाव आहे ज्युनियर फायरमॅन ग्रेड 2. नंबर ऑफ वॅकन्सी आहेत 2 आणि 2 ज्या जागा आहेत त्या ST कॅटेगरीसाठी आहेत. पे स्केल आहे 18,000 ते 42,000. नंतर आहे क्वालिफिकेशन SSC विथ 6 मंथ्स फुल टाईम फायरमॅन सर्टिफिकेट कोर्स, 10वी प्लस राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र शासकीय संस्था SFTC भारत सरकारने मान्यता दिलेली संस्था आहे. इथून 6 महिन्याचा पूर्णवेळ अग्निशमन कोर्स असणे आवश्यक आहे. पुढे आहे डिस्टन्स लर्निंग करस्पॉन्डन्स पार्ट टाईम कोर्स विल नॉट बी ॲक्सेप्टेबल. पार्ट टाईम कोर्स जे आहेत ते स्वीकारले जाणार नाहीत. द कॅन्डिडेट शॅल पोसेस व्हॅलिड हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन. उमेदवाराकडे वैध अवजड मोटर वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. शिकाऊ परवाना स्वीकारला जाणार नाही. पुढे आहे अप्पर एज लिमिट. SC कॅटेगरीसाठी वयोमर्यादा आहे 34 वर्षापर्यंत. नंतर आहे एक्सपिरियन्स, मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स इन इंडस्ट्रियल फायर फायटिंग. किमान 1 वर्षाचा औद्योगिक अग्निशमन क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. हा अनुभव शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतरचा असावा. पुढे आहे शिकाऊ प्रशिक्षण ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग यांचा अनुभव म्हणून विचार केला जाणार नाही. ऑनलाईन फॉर्म सुरू झालेत 9/7/2025 पासून आणि फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक आहे 25/7/2025 पर्यंत तुम्ही ही फॉर्म भरू शकता. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे, म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी पहिलं आहे फर्स्ट नेम टाईप करायचं. नंतर खाली कन्फर्ममध्ये परत एकदा फर्स्ट नेम टाईप करायचं. नंतर मिडल नेम टाईप करायचं. परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाईप करायचं. नंतर लास्ट नेम टाईप करायचं आणि नंतर परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाईप करायचं. नंतर मोबाईल नंबर टाईप करायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाईप करायचा. जर एखादा अल्टरनेट नंबर असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर ईमेल ID टाकायचा आणि परत एकदा खाली कन्फर्ममध्ये ईमेल ID टाकायचा. जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. वरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपला आलेला आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत. फोटो सिग्नेचर अपलोड करून झाल्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो या बॉक्समध्ये क्लिक करायचं. तसंच आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर याच्यावरती क्लिक करायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिलं आहे पोस्ट. आपण ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे ते पद इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची. पुढे आहे तुम्ही 1984च्या दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे अपत्य किंवा कुटुंबीय आहात काय? असेल त्यांनी यस करा, नसेल तर मग नोवरती क्लिक करा. पुढे आहे रिलिजन. आपला धर्म या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा. नंतर आहे डू यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, धार्मिक अल्पसंख्याक या प्रकारामध्ये जर मोडत असाल तर यस करा, नसेल तर मग या ठिकाणी नो करून घ्यायचं. पुढे आहे आर यू ॲन एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. नंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करून घ्यायची इंडियन. पुढे आहे एक्झाम सेंटर. लिस्टमधून एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर आहे मीडियम ऑफ टेस्ट. या ठिकाणी मीडियम सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे पर्सनल डिटेल्स. पहिलं आहे जन्मतारीख टाकून घ्यायची.
नंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल ऑदर जे काही असेल ते. पुढे आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑब्लिक सिस्टर, जोडे भावंड जर असेल तर यस करा आणि बाकीचे डिटेल्स भरा, नसेल तर मग नोवरती क्लिक करायचं. नंतर आहे मॅरिटल स्टेटस, जे काही तुमचं मॅरिटल स्टेटस असेल, मॅरिड, अनमॅरिड, विडोवर, डिवोर्स, ज्युडिशरी सेपरेटेड, ते इथून सिलेक्ट करायचं. वडिलांचं नाव टाईप करायचं, आईचं नाव टाईप करायचं, जर लग्न झालेलं असेल तर मग स्पाऊस नेम येईल. पुढे आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस पूर्ण टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर खाली आहे परमनंट ॲड्रेस. जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर या बॉक्समध्ये सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. नंतर आहेत ते बँक डिटेल्स. पहिलं आहे अकाउंट होल्डर नेम, खातेदाराचं जे नाव आहे ते टाईप करायचं. नंतर बँकेचं नाव आणि शाखेचं नाव टाईप करायचं. नंतर अकाउंट नंबर टाईप करायचा. परत एकदा खाली कन्फर्ममध्ये अकाउंट नंबर टाईप करायचा. नंतर IFSC कोड टाईप करायचा. नंतर MICR नंबर टाईप करायचा आणि पॅन नंबर टाईप करून घ्यायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे. पहिलं आहे ते 10वीची डिटेल्स, 10वीची जी पासिंग डेट आहे ती टाकायची, पर्सेंटेज टाकायचे आणि क्लास सिलेक्ट करायचा. जर HSC झालेलं असेल तर याच फॉर्मॅटमध्ये बाकीचे जे डिटेल्स आहेत 12वी ग्रॅज्युएशन हे ॲड करत जायचं. पुढे आहे डू यू हॅव नॉलेज ऑफ कम्प्युटर, तर होय आहे म्हणून यसवरती क्लिक करायचं. पुढे आहे हॅव यू अप्लायड फॉर एनी अदर पोझिशन रिसेंटली, तुम्ही अलीकडे कोणत्याही दुसऱ्या पदासाठी अर्ज केला आहे काय, असेल तर यस करा आणि ॲप्लिकेशन नंबर टाका, नसेल तर मग नोवरती क्लिक करा. पुढे आहे निवडलेल्या उमेदवारांना गरजेनुसार शिफ्ट्समध्ये किंवा जनरल शिफ्टमध्ये काम करावे लागेल, तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. नंतर आहे तुमच्यावर कोणत्याही न्यायालयाने दोष सिद्ध केला आहे का किंवा तुमच्याविरुद्ध कोणत्याही शिस्तभंगाची कारवाई ऑब्लिक चौकशी प्रलंबित आहे काय, तर नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नो सिलेक्ट करतो आहे. पुढे आहे तुमच्यावर कधीही प्रत्यार्पण ऑब्लिक देशातून हकालपट्टीची कारवाई किंवा कोणतीही शिस्तभंगाची कारवाई चालू आहे काय, तर नाही आहे म्हणून इथेसुद्धा नो करायचं. पुढे आहे सध्या तुम्ही सरकारी ऑब्लिक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम निमसरकारी विभागात कार्यरत आहात का, जर होय असेल तर मग NOC सादर करावी लागेल, तर नाही आहे म्हणून या ठिकाणीसुद्धा मी नो करतो आहे. पुढे आहे डू यू हॅव 6 मंथ फुल टाईम फायरमॅन सर्टिफिकेट कोर्स, तर आहे म्हणून मी या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं. नंतर आहे डू यू हॅव हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन, तर आपल्याकडे आहे म्हणून या ठिकाणीसुद्धा यस करायचं. पुढे आहे डू यू हॅव मिनिमम 1 year एक्सपिरियन्स इन इंडस्ट्रियल फायर फायटिंग, आपल्याकडं 1 year एक्सपिरियन्स आहे म्हणून या ठिकाणीसुद्धा यसवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आहे SFTCची जी डेट आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आहे HMV लायसनची जी व्हॅलिडिटी डेट आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची. पुढे आहे पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स, जर प्रेझेंटली वर्किंग असाल तर यस करा आणि बाकीचे डिटेल्स दिलेल्या फॉर्मॅटमध्ये भरून घ्यायचे, जर नसेल तर नोवरती क्लिक करायचं आणि माहिती ही या फॉर्मॅटमध्ये भरून घ्यायची. त्याच्यानंतर आहे लँग्वेजेस नोन, ज्या भाषांचं तुम्हाला ज्ञान आहे त्या या ठिकाणी टाईप करायच्या आणि रीड राईट स्पीक या बॉक्समध्ये क्लिक करत जायचं. पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर व्हॅलिडिटीवर डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म भरलेला आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दिसेल, ती परत एकदा चेक करत यायचं. जर काही करेक्शन असेल तर मग या ठिकाणी बॅक दिलेलं आहे त्या बॅक टॅबवरती क्लिक करायचं आणि मागे जाऊन त्या माहितीमध्ये बदल करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आय अग्रीवरती क्लिक करायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर मेसेज येईल, ओकेवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. एक पहिलं आहे ते लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि नंतर हँड रिटन डिक्लेरेशन हे अपलोड करून घ्यायचं.
इथे डॉक्युमेंट मी अपलोड करून घेतलेली आहेत. हवे तर या ठिकाणी आपण प्रिव्ह्यूवरती क्लिक करून ती चेकही करू शकतो. दिलेला कॅप्चा कोड बॉक्समध्ये टाईप करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी मेसेज शो होईल, आर यू शुअर द डेटा एंटर्ड इज करेक्ट. ओकेवरती क्लिक करायचं. इथे आपला फॉर्म हा पूर्ण झालेला आहे. OBCसाठी 700 रुपयाचं पेमेंट आहे आणि SC ST महिला माजी सैनिक उमेदवारांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी पेमेंटसाठीची जी विंडो आहे ती आलेली नाही आहे. तर प्रिंट ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आणि फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.